सकाळी-सकाळी मस्त रेडी होते. त्याचं कारणही असं होतं, की जे माझे राहिलेले निम्मे कामं होते ना, तेच मला करायचे होते. घरातले जे काही क्लीनिंग वगैरे होतं, ते ऑलरेडी डन झालं होतं. आता मला करायचं होतं दळण. दळण यासाठी, की फक्त 1 ते 2 दिवसांचं पीठ माझं शिल्लक राहिलं होतं आणि मी नेहमी असंच करते, की 1-2 दिवस पुढे आपल्याला पीठ जाईल, त्या अगोदरच गहू वगैरे घेऊन आल्यानंतर ना, ते लगेचच गिरणीतून दळून वगैरे घेऊन येत असते. आता लगेचच सोसायटीमध्ये एक गिरणी आहे. तर त्या फ्रेंडला कॉल केला आणि त्यांना विचारलं, की "आज तुम्ही दळून द्याल का?" तर त्या हो बोलल्या. म्हणून पटकन दळण करून घेतीये. कारण की नंतरनं मग रिहूला वगैरे घ्यायचं असतं. त्याच वेळेस दळणसुद्धा टाकणं होतं. सेपरेट असं जायला म्हणजे वेळ काढावा लागत नाही किंवा सेपरेट नको जायला. त्या साईडला गिरणी असल्यामुळं जातानाच मी दळणसुद्धा टाकणार होती. कामात काम म्हणतात ना, तर त्या टाईपमध्ये माझंही दोन्ही कामं होऊन जातात, असं यामागचं नियोजन असतं. आणि या गव्हाचा जो काही किस्सा आहे, तो मी आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. नक्कीच जाऊन चेकआउट सुद्धा करा. आता माझं ऑलमोस्ट दळण वगैरे झालं होतं आणि रिहूचा सुद्धा टायमिंग झाला होता. म्हणून म्हटलं चला दळण वगैरे घेऊन जाऊया आणि रिहूला सुद्धा घेऊन येऊयात. पिऊला घेऊन आल्यानंतर ना, आज बनवायची होती पाणीपुरी. बऱ्याच दिवसांची पाणीपुरी बनवायचं चालू होतं, पण तिला काही मुहूर्त लागत नव्हता. मग आज बराच वेळ काढून म्हटलं पाणीपुरीच बनवूयात. त्यामुळं मी स्वतःसाठी काही दुसरं जेवण वगैरे बनवलेलंच नव्हतं. डायरेक्ट पाणीपुरी खाणार होतो. मग रिवला घेऊन आले की लगेचच स्टार्ट केलं पाणीपुरी बनवायला. आता इकडं मी पाणीपुरी वगैरे तळते, बाकीचं प्रिपरेशन करते. तोपर्यंतच रियाने सुरुवात सुद्धा केली होती आणि त्याला इतकी जास्त पाणीपुरी आवडते ना, तो कच्ची सुद्धा खूप जास्त एन्जॉय करत असतो आणि हाच माझा व्हिडिओ Instaला जो की खूप जास्त व्हायरल झालेला आहे. नक्की जाऊन चेकआउट करा. तर पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर ना, हा असा काहीसा पसारा झाला होता. तो सुद्धा मला आता क्लीन करून घ्यायचा होता. पाणीपुरी बनले की इतका मोठा पसारा तर सहज आणि इझिली होऊन जातो. माझी आणि रिहूची तर पाणीपुरी खाऊन झाली होती. ईशानही येईल आणि स्कूलमधून आल्यानंतर तोही पाणीपुरी एन्जॉय करेल, कारण की त्याला सुद्धा खूप जास्त पाणीपुरी आवडते. आता हॉलमधला हा पसारा आवरणं खूप जास्त मॅन्डेटरी होतं, कारण की खूप जास्त रिहूने बुंदी वगैरे इकडं-तिकडं अस्ताव्यस्त सांडवली होती. त्याचं तर खाऊन झालं होतं आणि तो दुसऱ्या कामाला लागला होता, ते म्हणजे त्याचं खेळणं आणि इकडं माझं हे क्लीनिंग वगैरे स्टार्ट झालं होतं. हॉलमधला पसारा आवरून झाल्यानंतर किचनही छान असं आवरून घेतलं. असं